टेन्स फॉर्म ऑफ द गिव्हन वर्ब. वर्ब दिलाय, सेंटेन्स दिलाय, ब्रॅकेटमध्ये वर्ब दिलाय, या वर्बचा करेक्ट टेन्स फॉर्म आपल्याला वापरायचा. ओके, आता बघा, लुक देअर शी डॅश डॅश आणि पुढे दिलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह. तुम्ही ग्रामरचा अभ्यास करत असाल, तुम्ही टेन्स अभ्यासलं असेल तर सेंटेन्स वाचल्याबरोबर तुमचं लक्ष जायला पाहिजे होतं उद्गारवाचक चिन्हाकडे. ओके, का मी ते सांगतो. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं वाक्यामध्ये देर आहे म्हणजे काय, आता बघा लुक कॉमा आणि पुढे वाक्य चालू होते बरं का, देअर शी डॅश डॅश. टेन्स शिकलेला आहात, सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलाय, सिंपल प्रेझेंट टेन्सचे वेगवेगळे युसेज जर शिकलेला असाल तुम्ही, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल. सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करत असताना ज्यावेळी वाक्याची सुरुवात हेअर किंवा देअर यांनी झालेली असेल, हेअर किंवा देअरनी वाक्याची सुरुवात झाली आहे आणि बोलणारा बोलतोय बघा, स्पीकर जो आहे तो त्यावेळेस बोलतोय, वाक्याची सुरुवात हेअर किंवा देअरनी केलेली आहे आणि ते वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, असं असलं तर टेन्स जो पाहिजे तो पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे वर्ब सुद्धा कोणत्या टेन्स मध्ये पाहिजे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. बघा, लुक देअर शी, COMES, देअर शी कम्स असं पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक तो यूज आहे. बघा, आता टेन्स पाहत असताना काय करायचं, थोडक्यात सांगतो. टेन्स पाहत असताना टेन्स 3 प्रकारचे आहेत, सिंपल प्रेझेंट पास्ट फ्युचर, यांचे सुद्धा सब टाइप्स आहेत. प्रत्येक सब टाइप मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं जातं आणि मेन वर्बचा कोणता फॉर्म वापरला जातो हे महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, त्यानंतर प्रेझेंटचे चारही बघा महत्वाचे कोणकोणते, प्रेझेंटचे 4, प्रेझेंट सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस, हे 4. नंतर सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट, एवढे फार महत्वाचे आहे, व्यवस्थित करायचे. प्रत्येक सब टाइप मध्ये वापरलं जाणारं हेल्पिंग वर्ब कोणतं आणि मेन वर्बचा टाइप कोणता हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. ओके, आता लक्षात आलंय. लुक देअर शी कम्स, सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज होणं अपेक्षित होतं कारण वाक्याची सुरुवात देअरने झाली आहे. जरी तो लुक आलेला असला तरी सुद्धा देअर शी कम्स, देअर ही गोज, देअर ही बॉल्स द फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. काय, एखादा क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करणारा असतो बघा, क्रिकेटमध्ये चालणारं जे कॉमेंट्री असतं ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये केलं जातं. मग जो क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करणारा कॉमेंटेटर असतो तो काय म्हणतो, देअर ही बॉल्स द फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग्स. म्हणजे काय, या इनिंग्सचा पहिला बॉल तो टाकतोय. तो ज्यावेळेस टाकणार असतो त्यावेळेस तो म्हणतो देअर ही बॉल्स. म्हणजे काय, देअरने सुरुवात झाली असते, देअर ही बॉल्स. आलं लक्षात. इथं पाहिजे होता COMES, कुठे बघा, नंबर 3, दिस इज द करेक्ट आन्सर. ओके,